तुम्ही जे काय केलं ते सरळ सरळ कबूल करायला सांगतोय. ठीक आहे, करते कबूल, पण माझी एक अट. कोणती अट? सोपी अट. हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केले आहे त्या व्यक्तीचं नाव सांगा. कोण आहे तुमचा बॉस? मग तुम्ही आधी कबूल करा या कॅमेऱ्यासमोर, लगेच तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव कळेल. आधी तुम्ही माझी अट मान्य करा, नाव सांगा, मग मी देते कबूल. हो मॅडम, तुम्ही ती अट टाकायच्या अवस्थेत आहात का? मग ठीक आहे ना, माझा जीव गेला तरी मी कबुली जबाब देणार. आता तुम्हाला जगायची इच्छाच नाही, त्याला आम्ही तरी काय करणार? हे काय नॉनसेन्स. त्याला सांगा हे ताट घेऊन जा, मला नाही जेवायचंय, मला भूक नाहीये. हा काय नॉनसेन्स सुरू आहे? हा हे काय चाललंय? हे सगळं असं ताटात माझ्या समोर का म्हणताय? काय करणार आहात तुम्ही माझ्यासोबत? तू कबूल करणार आहेस? नाही. ह्या डब्बीचं नेमकं काय करायचं आहे? ऐश्वर्या मॅडमने जर हे औषध खरोखरच बाळ व्हावं म्हणून अमृतावहिनींना इतकी वर्ष दिलं असेल, तर मग त्यांना बाळ का झालं नव्हतं? आणि जर हे औषध इतकं गुणकारी होतं तर त्यांनी स्वतः का घेतलं नाही? त्यांनाही मूल नाहीये, मग का फक्त हे औषध फक्त त्या अमृतावहिनींनाच द्यायच्या? मला काहीतरी विचित्र वाटतंय यात. नेमका काय प्रकार असेल हा? राजकुमार सरांना संशय आला म्हणून त्यांनी हे औषध अमृता वहिनींना घेऊ नाही दिलं, आणि हे औषध बंद केलं तेव्हाच अमृता वहिनींना दिवस गेले. काहीतरी काळं बेरं नक्कीच आहे. नाही नाही, याचा छडा लावलाच पाहिजे. सत्य काय आहे हे समजल्याशिवाय मी स्वस्थ नाही बसणार. देवाभाऊंची मदत घ्यायला हवी. बोल सिस्टर, आज कैसे याद किया आपने को? देवाभाऊ, माझं तुमच्याकडे एक काम आहे. अरे सिस्टर, एनी टाइम फॉर यू. काम बोल फक्त. यावेळी खूप मोठं आणि महत्त्वाचं काम आहे, आणि तितकंच गुपित सुद्धा आहे. पण त्याआधी तुम्ही मला शब्द द्या की तुम्ही याबद्दल कोणाला काहीच सांगणार नाही आहात, घरच्यांना सुद्धा नाही. अरे बस क्या सिस्टर, काय वेडी आहेस का? या देवाचा शब्द म्हणजे फुल अँड फायनल. नाही सांगत कोणाला. तू फक्त काम बोल ग. तुमच्या ओळखीत कोणी लॅबवाला आहे का, जो खात्रीशीर असेल आणि जो कोणाला काही सांगणार नाही? लॅब? कसली लॅब? अहो, एक औषध आहे, ते नेमकं कशासाठी वापरलं जात आहे जाणून घ्यायचं होतं मला. अरे इतना ही ना, त्या बॉटलवर नाव लिहिलेलं असेलच ना. नहीं तो एक काम कर, इंटरनेट पे फोटो डाल के सर्च करना, सारी इन्फॉर्मेशन 1 सेकंड में आ जाए. तू मला फोटो पाठव, मी सांगतो तुला. नाही ना, यावर काहीच लिहिलेलं नाहीये. कोणीतरी बहुतेक हाताने बनवलेलं आहे, म्हणूनच यावर एकही लेबल नाहीये. देवाभाऊ, मला ना नक्कीच हे साधं सुद्धा औषध नाही वाटत आहे. मला खूप संशय आला आहे. ओह आई सी, मतलब मॅटर सिरियस है. ठीक है, कोई बात नहीं, मी सांगून ठेवतो एकाला. पण सिस्टर, हे औषध तू मला कसं देणार? आजच भेटा मला. ओके सिस्टर, मिलते हैं आज ही. काही का काय सापडलं का तिच्या रूममध्ये? काही खास असं नाही सापडलं, पण फक्त ही डब्बी मिळाली आहे मला. वहिनी, ह्यातलं औषध तुम्हाला ऐश्वर्या मॅडम द्यायच्या ना? कशासाठी आहे हे नेमकं? ही एकच गोष्ट ती माझ्यासाठी मनापासून आणि काळजीने करायची.
मला बाळ व्हावं म्हणून एका खास वैद्यांकडनं आणलं होतं तिने हे औषध. पण वहिनी, जोपर्यंत तुम्ही हे औषध घेत होतात तोपर्यंत तुम्हाला दिवस नाही केले, आणि जेव्हा हे औषध घ्यायचं बंद केलं तेव्हा तुम्हाला दिवस गेले, असं मला राजकुमार सर ठामपणे म्हणत होते. असं काही नाही आहे, तेव्हा नशिबातच नव्हतं माझ्या. पण हा योगायोग कसा काय असू शकतो? हा योगायोग नाही आहे. सावली, तुला माहितीच आहे ना तेव्हा आमचं नातं कसं होतं ते. तुला खरं सांगू का, मला तेव्हा बाळाचं टेन्शनच यायचं. म्हणजे असा बाप असताना एक मूल जन्माला घालायची भीती वाटायची खूप. पण ते परत आले तेव्हा इतके बदलले होते की आमच्यातलं नातं सुधारलं, असं मनही तयार झालं आणि शरीराने सुद्धा साथ दिली. आणि तुला माहितीच आहे, या आयुर्वेदिक औषधांचा गुण याला वेळ लागतो. तसंच काहीतरी झालं असावं. ऐश्वर्याच्या या औषधाचा गुण आत्ता आला असेल, त्याचा परिणाम उशिरा झाला असेल. ताज्या ताज्या भाज्या. हे काय, आज पण आईच बनवणार आहेत का जेवण? आता करणार आहेत की नाहीत ते मला माहित नाही, पण त्यांनी कोणत्या भाज्या आणायच्या ना ते मला सांगितलंय. हा, ऑर्डर पाळले मी त्यांची. सावली वहिनी, तुला एक न्यूज आहे. गाण्याचं रेकॉर्डिंग रद्द झालंय, पुढे गेलंय. बरं झालं, आजचं मरण उद्यावर. आजचं मरण उद्यावर असं का बोलतेस? तुझं पॅशन आहे ना, ते आवडतं ना तुला? खूप आवडतं, पण आता जे काही चालू आहे ना ते बघता मी रेकॉर्डिंगसाठी तयार आहे की नाही हेच मला कळत नव्हतं. म्हणून हे बघ वहिनी, इतकं वर्षात तुझं जे हक्काचं असून तुला मिळालं नाही, आता ते तुला मिळालं हवं ना, ही सगळ्यांची इच्छा आहे. तर तू घाबरू नकोस, स्वतःला सिद्ध कर. हॅलो, लगेच येते. काय ग, कुठे चाललीस? एक काम आहे वहिनी, मी तासाभरात जाऊन येते. बरं. सिस्टर, ये अपना खास आदमी आहे. तू बोलली होतीस ना ते काहीतरी लॅबचं, हे लॅबमध्येच काम करतात. काय करायचं काय? एक मिनिट. या औषधाचा वापर कशासाठी होतो हे जाणून घ्यायचं होतं. ठीक आहे मॅडम, चालेल. आमचे साहेब एक्सपर्ट आहे, ते स्वतःच परीक्षण करतील. दादा, आपली सिस्टर आहे, त्यामुळे काही झालं तरी काम आजच्या आज झालं पाहिजे. हा हो, म्हणजे तुमचंच काम आहे म्हणा की. मी आता लगेच जातो, आता त्यांनाही सॅम्पल देतो आणि ते उद्यापर्यंत रिपोर्ट देतील. गुड. आणि हो, गरज पडली तर साहेब स्वतःहून येणार. दादा, आणि या तपासणीचे पैसे किती होतील हे सुद्धा सांगा. होत आहे, काय चेष्टा करताय का? मी देवाच्या कामाचे पैसे घेत नाही. चला, मी येतो. आणि हो, काम झालं की कळवतो. थँक्यू. देवा भाऊ, ऐश्वर्या मॅडम बद्दल काही समजलं का? कुठे आहेत त्या सध्या? अगं, त्या सापडल्या होत्या, पण पुन्हा आम्हाला चकवा देऊन अचानक गायब झाल्या. पण त्यांनी पाठवलेले गुंड ते तुमच्या ताब्यात आहेत ना, मग त्यांनी कबुली जबाब दिलाच असेल की. हा, पर कुछ फायदा नाही रे. ही ऐश्वर्या मेहेंद्रे जोपर्यंत सापडत नाही ना, तोवर आपण काहीच सिद्ध करू शकत नाही. मला नाही वाटत त्या स्वतःहून घरी येतील. डोंट वरी सिस्टर, हा देवा ऐश्वर्याला पाताळातून सुद्धा शोधून काढेल.